साक्रीजवळ राष्ट्रीय महामार्ग 6 वर जीवघेणे खड्डे, नागरिकांचा संताप उफाळला। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नागपूर-सुरत मार्गावर साक्रीजवळील दौलत रिसॉर्ट परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत। या ठिकाणी तब्बल 2 फुटांचे खड्डे निर्माण झाल्याने रोजच अपघात घडत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चाके या खड्ड्यांमध्ये अडकून वाहनांचे नुकसान होत असून अनेक प्रवाशांचे हातपाय मोडण्याच्या घटना घडल्या आहेत। काहींना गंभीर दुखापतही झाली आहे। दरम्यान प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला। सुप्रभात ग्रुपच्या सदस्यांनी मोठमोठे दगड टाकून खड्डे भरले तर सेवानिवृत्त कला शिक्षक नानाजी मोरे यांनी वाहनचालकांना खड्डे दिसावेत यासाठी खड्ड्यांच्या आजूबाजूला पांढरा रंग देत जनजागृती केली। या उपक्रमात लाला मोरे, नानाजी मोरे, अनिल मगर, युवराज खैरनार, नरेंद्र शेवाळे, शांतीलाल सूर्यवंशी आणि राजू राऊत यांनी सहभाग घेतला। यासंबंधी राष्ट्रीय महामार्गाने तात्काळ दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत आणि होणारे अपघात थांबवावेत अशी मागणी नागरिकांसह सुप्रभात ग्रुपच्या सदस्यांनी केली आहे। नागपूर-सुरत हायवेवरती राष्ट्रीय क्रमांक 6 दौलत रिसॉर्ट साक्री या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या या ठिकाणी पंक्चर होऊन जातात। काहींची चाकं बसून गेले या खड्ड्यांमुळे चाकं बसून गेले। आमच्या समोर आमचा सुप्रभात ग्रुप आहे आणि या ग्रुपने सकाळी मोठमोठे या खड्ड्यांमध्ये दगड टाकून आणि या पुढे असं अनर्थ टळेल त्यामुळे मी स्वतः नानाजी मोरे, लाला मोरे सुप्रभात ग्रुप आहे सकाळी आल्यानंतर या ठिकाणी या खड्ड्यांमध्ये मोठमोठे दगड टाकून आम्ही बुजण्याचा प्रयत्न केला आहे। आणि मी स्वतः नानाजी मोरे या ठिकाणी येऊन कलर घेऊन म्हणजे लांबून हे खड्डे दिसत नाही तर त्या खड्ड्यांना पांढरा कलर मारून जेणेकरून लहान गाडी बऱ्याचशा मोटरसायकली पडल्या, नंतर 2 व्हीलर 4 व्हीलर पडल्या, काहींची चाकं बसली, काहींची बरेचसे नुकसान झालं। म्हणून हा प्रयत्न शासनाला जाग यावी तर त्यांनी या खड्डे बुजण्याचं काम करावं। धन्यवाद।